भारताच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसी समाजाचं एक नेतृत्व माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. त्यावेळेसपासून सातत्याने या देशभरात ओबीसीचं उत्खनन, ओबीसी मुख्य प्रवाहात आले पाहिजे आणि म्हणून अनेक योजना मोदीजींच्या माध्यमातून राबवण्यात आले. त्यात ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचं काम मोदीजींनी केलं. जातीनिहाय जनगणना जो अनेक वर्षापासून मला वाटतं 1931 मध्ये ज्यावेळेस जातीनिहाय जनगणना झाली त्यानंतर कधीच जातीनिहाय जनगणना झाली नाही, ते एक ऐतिहासिक निर्णय माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशात लागू करण्यात आला. 2026 पासून हा जातीनिहाय जनगणनाची सुरुवात होणार आहे आणि निश्चितच त्यानंतर किती कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे स्पष्ट होणार आहे. आणि त्यानंतर सुद्धा आपण एक आज जो 1930चा जो आकडा आहे त्यात ओबीसी समाज हा 52% आहे. आज तो 60%च्या वर गेलेला आहे. पण माझा या माध्यमातून विनंती आहे की आपण ओबीसी समाजांसाठी जे जे आपण योजना आणतात तिथे त्यांच्या जातीनिहाय त्यांची लोकसंख्या प्रमाणात त्या निधीचं वितरित झालं पाहिजे. जसं अनुसूचित जातींसाठी त्यांच्या टक्केवारीनुसार, अनुसूचित जमातीसाठी त्यांच्या टक्केवारीनुसार, तसंच ओबीसी समाजासाठी त्यांच्या टक्केनुसार निधीचं वितरित झालं गेलं पाहिजे. माननीय फडणवीस साहेब 2014 मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि आजपर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 56 ओबीसी समाजासाठी 56 GR निघाले. त्यापैकी 52 GR हे फडणवीस साहेबांनी काढलेले आहे आणि याच्याकरता मी त्यांचा आभारसुद्धा मानतो. आणि पहिल्यांदा या महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना माननीय फडणवीस साहेबांनी केलं. या उत्तरामध्ये माननीय मंत्री साहेबांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक हे दिलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहे. अनेक मागण्यांचा उल्लेख त्यांनी याच्यात केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. कारण मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संस्थापक सदस्य आहे. अभिजित वंजारीजी त्याचे सदस्य आहेत आणि सातत्याने अनेक वर्षापासून आम्ही या ओबीसी चळवळीत काम करतोय. अतुल सावेजी ज्यावेळेस या विभागाचे मंत्री झाले मागच्या 1 वर्षापासून सातत्याने ओबीसी समाज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ते करतात आहे. अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहे आणि जे 36 हॉस्टेलची माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2018 मध्ये त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती, ते पूर्ण करण्याचं काम अतुल सावेजींनी केलेलं आहे. आणि 72 हॉस्टेलचा जो त्यानंतर विजय वडेट्टीवार जे मंत्री झाले त्यांनी 72 हॉस्टेलचं सांगितलं होतं, पण ते त्यावेळेस झाले नव्हते. पण ते आज जवळपास 62 किंवा 65 हॉस्टेल सुरू करण्याचं काम अतुल सावे साहेबांनी केलेलं. प्रत्येक जिल्ह्यात 2 असे सुरू करण्यात आलेलं आहे. आधार योजनेच्या माध्यमातून, स्वयं योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या कोणत्याही हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही त्यांना 40 ते 50 हजार रुपये देण्याचं काम सुद्धा राज्य सरकार करत आहे. पण आज गोंदिया आणि भंडारामध्ये आपण उल्लेख केला, भंडाऱ्याची जागा मिळाली, गोंदियाची जागा त्यात मिळालेली आहे. त्यात गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे. आम्ही प्रत्येक DPDCमध्ये मी आणि अभिजित वंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही. अतुल सावेजींनी अनेक योजना सांगितल्या, त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात. कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे. माझं आणखीन या माध्यमातून एक प्रश्न आहे की दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी एक राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि महाराष्ट्रातील इतर जे ओबीसी संघटना त्यांची आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीची एक मिटिंग झाली होती. त्यात अतुल सावे साहेब होते आणि त्यात अनेक मागण्या त्यावेळेस मंजूर करण्यात आल्या होत्या. त्या मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्या त्यावेळेस मंजूर करण्यात आल्या होत्या. पण आजपर्यंत, आज डिसेंबर संपत आहे, पण आजपर्यंत त्यातली एकही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की 9 सप्टेंबर 2025ला झालेली सह्याद्री अतिथीगृहामधली जी बैठक आहे त्यामधल्या ज्या मागण्या त्या आपण कधीपर्यंत पूर्ण करणार. त्यानंतर दुसरं एक माझा जो प्रश्न आहे की याच्यात जी मला माहिती मिळाली आहे की महाज्योतीला एकूण तरतूद ही 297 कोटीची आहे आणि पुरवणी मागण्यामध्ये 526 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. पण आज जे आपण जेव्हा बघितलं ते वित्तीय तरतूद त्यात फक्त 100 कोटी रुपयाची केलेली आहे. धनगर समाजासाठी एकूण तरतूद 98 कोटीची केलेली आहे. पुरवणी मागण्यामध्ये 247 कोटीची त्यात मागणी केलेली आहे. पण नुसतं वित्त विभागाने 65 कोटी रुपयाची निधी दिली आहे. तांडा वस्तीमध्ये 175 कोटीची एकूण तरतूद आहे, 343 कोटीची पुरवणी मागणी केली आहे. पण तांडा वस्तीसाठी 0 रुपये, 1 रुपये नाही देण्याचं काम वित्त विभागाने केलं आहे. परदेशी स्कॉलरशिपचं शिष्यवृत्तीचं जो काम आहे त्यात 2691 कोटीची मागणी केली आहे. 1337 कोटीचं पुरवणी मागणी केली आहे, पण फक्त 632 कोटीचं वित्त विभागाने मंजूर केले. आणि वसतिगृहामध्ये 128 कोटीची मागणी असताना फक्त 10 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय असं या माध्यमातून प्रश्न पडतो.